किती ताकद लावतोय? नॉर्मल ताकद. हा पहिला डेमो झाला. तरी त्या ठिकाणी त्यांचा तोल जातोय. आता दुसरा डेमो तुम्हाला करता येईल का? फक्त पायावर हा पाय, हा जो आहे इकडला पाय फक्त वरी घ्यायचा. राहू द्या बुटर राहू द्या, काय पॅन्ट तर खराब होईल. आता या ठिकाणी फक्त मी एका बोटानं ओढतोय सर, एका बोटानं ओढतोय तरी सुद्धा त्यांचा तोल जातोय. आता ह्याच्यानंतर तिसरा डेमो मी सर तुम्हाला वाटत असेल की सरांच्या ओढण्यामुळं काहीतरी हातात ही असेल की त्याच्यामुळं आपल्या मनात शंका असते ना. आता मी सरांना हात सुद्धा लावणार नाही. त्यांचे जे जॉईंट आहेत हे जॉईंट गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे आजार हे कसं कमी करतो हे तुम्हाला दाखवतो. सर दोन्ही पाय जोडा, दोन्ही पाय जोडा. आता फक्त माझी नजर कुणाकडे आहे? तुमच्याकडे. मी कसं करतोय बघा. फक्त हे माझी नजर एकदम समोर आहे. मी हात सरळ रेषेमध्ये या ठिकाणी घेतोय. जिथंपर्यंत जातोय तिथंपर्यंत मी हात घेणार. जिथं मला त्रास होऊ लागला मी तिथं थांबलो. आता इथं मला त्रास होऊ लागला तसं मी थांबवलं. तसं तुम्हाला जिथं त्रास होऊ लागला तिथं थांबायचं. चला एकदम घ्या सावधान अवस्थेमध्ये. आणि सर चला 1 2 3 व नजर समोर, जिथं जाते तिथंपर्यंत जाऊ द्या. जिथं तुम्हाला त्रास होऊ लागला त्याच्या पुढे न्यायचं. इथं त्रास होऊ लागला या सर थोडे कोऑपरेट करायचं. इथं बघा उभं टाका असं तिकडल्या बाजूला असं तिकडे सरांना कंट्रोल करा. नाकाला सर खाली घ्या बस. आता दोघंही जागा सोडू नका. आता या सरांना फक्त आपण काय करणार आहोत? सर ब्रासलेट ते काढून. आता फक्त सरावर काय करणार आहोत की हे जे मॅग्नेटिक ब्रासलेट आहे, हे मॅग्नेटिक ब्रासलेट आपण ज्याचं म्हणतो की हे फक्त सरांच्या बॉडीला टच करणार. जसं आपण हेडफोन जसा लावतोय तसं फक्त हे बॉडीमध्ये जर टच झालं तुमच्या बॉडीला तर काय होतं? कारण या ठिकाणी मी का ठेवतोय? कारण सर्वात जास्त जर संवेदनशील नसा असतील तर या मानेच्या शिराच्या असतात. त्या सगळ्या नसा पूर्ण प्रवाहित करायचं काम करतात. म्हणून सरांच्या बॉडीवरती मी ठेवलेलं आहे. सर पहिल्याच्या काळामध्ये जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये एक मंदिर राहत होतं. मंदिरावर कळस राहत होता. ते कळस का बरं ठेवत होते? कारण कळसाला पहिल्यांदा जर वीज पडली तर अगोदर त्या कळसावरती पडते. कारण का? त्याच्यामध्ये जे घातलेले पंचधातू आहेत ते पंचधातू ओढून घ्यायचं काम करतात. तसं या ब्रासलेटने ह्यांच्यावर प्रोसेस करायला सुरुवात करते. हे ब्रासलेट जे आहे जर्मन टेक्नॉलॉजी पासून बनवलेलं आहे सर. याच्यामध्ये पूर्ण मॅग्नेट आहे, चुंबक आहे. आपल्या बॉडीमध्ये काय असतं? लोह असतं, आयर्न असतं, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं. ह्याला डायलिसिस करायचं काम हे ब्रासलेट करतं. सर प्रत्येक पहिल्याच्या काळामध्ये जर बघितलं तर चिमण्या किती बघायला भेटत होत्या, कावळे किती बघायला भेटत होते. आता कुठे गेले चिमण्या, कावळे? हे सगळं जाण्याचं कारण म्हणजे लॅपटॉप आणि आपल्या जवळचं मोबाईलचं रेडिएशन. आज तुम्ही उशाच्या बाजूला जर मोबाईल ठेवला, एक दिवस जर तुमच्या छातीमध्ये जर मोबाईल राहिला वरच्या खिशात आणि एक दिवस जर ठेवला नाही तर इथं तुम्हाला काहीतरी वाजल्यासारखं वाटतं. एवढा रेडिएशनचा प्रभाव आपल्यावरती झालाय. तेवढा रेडिएशनचा प्रभाव जे आहे हे त्यांना ओढून घ्यायचं काम करतं. आता सरांच्या बॉडीला फक्त टच केलंय. टच केल्यामुळं एवढ्या फक्त 5 सेकंदामध्ये 5 मिनिटामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये एवढा त्या ठिकाणी होऊ शकतो. सर मोबाईलला आपण किती रुपयाचं कव्हर बसवतो? 25-25 हजाराचे किंवा निदान 100 रुपयाचं तर स्क्रीन गार्ड घालतो आपण. मोबाईलला स्क्रीन गार्ड घालतोय, त्याला सुरक्षा कवच करतोय, पण आपल्या बॉडीचं सुरक्षा कवच कधी केलंय का आपण? आपली मॅग्नेटिक पॉवर त्या ठिकाणी टिकवायचं काम. सर हे ब्रासलेट जे आहे ना हे 9000 पायऱ्या चढून जरी तुम्ही जेजुरीला गेलं तरी थकवा जाणवत नाही. एवढी ताकद आणि एनर्जी द्यायचं काम करतं. आता या सरांना गुडघी दुखी, ज्याची गुडघी दुखू लागली गुडघ्यामध्ये बांधायचं, ज्याचे सांधे डोकं दुखू लागलं तिथं डोक्यावरती ठेवायचं. पित्ताचा त्रास असेल पाण्यात टाकून ह्याला प्यायचं. जर मॅग्नेट जर पाणी पिलं तर कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही. ज्याला संधिवतीचा त्रास आहे त्या संधिवतीवर हे ब्रासलेट चालतं. आता सरांचं फक्त हे ना काय करायचं चालू केलं, डायलिसिस केल्यामुळं आता हात सरांचा कुठं थांबला होता? तिथं थांबला होता. सर मी हात सुद्धा लावत नाही. आता त्याच्या पलीकडे हात 100% जातोय, त्याच्या पलीकडे जातोय. कारण हे जॉईंटला त्यानं काय केलं, खुल्लं करायचं काम करतं. एकदम जॉईंटला मोकळं, नसा मोकळा झाले की ऑटोमॅटिकली जॉईंट मोकळे होतात. चला पहिलं सारखंच करा. हात एकदम नजर समोर, सावकाश पहिल्यापासून घ्या. पहिल्यापासून 1 2 3 म्हणलं की हात जाऊ द्या तिथपर्यंत. 1 2 3 जाऊ द्या जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जाऊ द्या. सर प्रेशर नाही, जिथं चुकू लागलं तिथं थांबायचं. जाऊ द्या जाते का तू? आता तुम्ही बघायचे सर पलीकडे. पहिल्यांदा नाकापाशी हात थांबला होता, आता तुमच्या त्या ठिकाणी टाकला. आता दुसरा डेमो सर. धन्यवाद सर. आता दुसरा डेमो समज तुम्ही दोन्ही पाय जोडा. आता सर दोन्ही पाय जोडा. हातात घ्यायला. आता सर यांना ओढल्याबरोबर त्यांचा तोल गेला होता. आता यांच्या हातावरती मी किती जरी उभा राहिलं, कुणी जरी उभा राहिलं तर हातात त्याला हलवू शकत हालत नाही. आता दुसरा डेमो सर. आता हा पाय तसंच वर घ्या. हा पाय पाय घ्या. सर तुमचा अनुभव तुम्ही सांगायचंय. पहिल्यांदा तुमचा तोल गेला, ओढल्याबरोबर त्या ठिकाणी जात होता, आता काय होतं? नाही, कमी जात.
कमी झालं. आता फक्त आपण सर जादू बघूया. हे ब्रासलेट काढून घेऊया यांची जी एनर्जी आहे ना, ही एनर्जी काढून घेऊया, की ज्याला आपण एनर्जेटिक ब्रासलेट म्हणतो. हे ब्रासलेट काढून घेतलं सर, काढून घेतल्यावर सुद्धा सरांमध्ये तीच पॉवर राहते. कधीपर्यंत राहते? जोपर्यंत एक कॉल यांना येणार नाही. सर पहिले तर बघा, एक कॉल तसं नाही, दोन्ही पाय पावलं. आता बघा सर, यांना जोपर्यंत एक कॉल येणार नाही तोपर्यंत त्यांची ती बॉडी तशाच प्रकारे राहते. आता फक्त सरांना एक कॉल करा. सरांचा मोबाईल कुठे आहे द्या त्यांना. सरांचा मोबाईल द्या, सरांना एक कॉल करा. सर एका पिक्चर मध्ये नाना पाटेकरनं सुद्धा सांगितलंय, साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है. ही वाक्य वापरू नये, ही वाक्य वापरू नये. कारण माझं कसं झालं, मुरुड मध्ये शिबिर चालू होतं आणि त्या शिबिरामध्ये तो व्यक्ती तृतीयपंथी आलेला होता. मग त्यानं त्या ठिकाणी आक्षेप केला की सर असं कसं काय होऊ शकतंय. पण आपण या ठिकाणी सुदृढ आहोत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं एक कॉल जीवनामध्ये काय करू शकतो, जीवनाची दिशा कशा प्रकारे बदलू शकतो. कॉल उचला, त्याला एक कॉल, त्याला उचलू द्या, उचलू द्या, कॉल उचलू द्या की मग तुमचा कॉल उचलू द्या, हॅलो करू द्या. एक शेवटचा लास्ट डेमो बघूया आपण. याच्यानंतर शिबिर त्या ठिकाणी नंतर हे झालं. एक लास्ट उचला कॉल सर. हॅलो करा, हॅलो करा, हॅलो. टोटल सर, टोटल त्या एका कॉलनं काय केलं, ह्यांच्या बॉडी